गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. तर आता पिऊ चालली आहे शाळेत, तिची तयारी झाली, टिफिन बॉटल सगळं बॅग रेडी घेऊन चालली शाळेत. चला घ्या, चल बॅग घे ग, चल ग. आणि शाळेत तिचे रोज तिचे पप्पा तिला सोडून देत असतात. शाळेत चालली, चल ग. जर्किंग पप्पाचं वापस वाटत ओके. मुलात बज्जो. हे सकाळचं वातावरण कसं आहे बघा, छान थंड थंड. आणि हे आमचं घर. सुरू होत नाही वाटते थंडीनं. ब्लू कलर फिरू बा आता. काय करते आमची पिऊ गेली शाळेत. आता माझे कामावर सगळे काम आहे, ते कामं करत राहायचे. चला मग. आता पिऊ शाळेत गेली आहे, सांगितलं मी तुम्हाला, दाखवलं पिऊ शाळेत गेली. आता पिऊ शाळेत गेल्याच्या नंतर माझ्याजवळ एवढे कामं आहे आणि ते येईपर्यंत मला कामं करायला लागते, कारण मला तिला घ्यायलाही जावं लागते. बघू शकता भांडेवाली बाई. त्यानंतर ओटा साफ करणे, खूप काम आहे. आणि सगळेजण म्हणते बायांना घरी काम काय असतं, येऊन पाहा म्हणा, थोडेसे करून पाहा म्हणा घरी काय काय कामं असते, मग माहीत पडते. कसं आहे, आज आम्हाला जायचंही होतं बाहेर, पण पिऊचे पप्पाच जाणार आहे, मी नाही जाणार आहे. तुम्ही माझा आधीचा ब्लॉग बघितला, भरपूर जणांनी बघितला. असंच बघत राहा, असंच मला सपोर्ट करत राहा, छान वाटत आहे. आणि आता अजून पुढं बघा काय होते. चला सांगू का, आम्ही घरात सगळ्यांची ओळखी करून दिली. माझी, पिऊच्या पप्पाची, पिऊची आणि नागेश दादा, तो आमचा फॅमिली मेंबर त्याला. पण एवढ्या सगळ्यांपेक्षा एक मेन फॅमिली मेंबर आहे आमच्या घरी, तो म्हणजे हा आमचा पोपट मिठू. मिठू हा खूपच मेन आहे. हा मिठू, मम्मी पण, मम्मी 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 ये. हा कोण आहे, कोण आहे, हा कोण आहे रे. मिठू म्हण, पप्पी घे त्याची, घे. कोण आहे हा. हे पिऊ, पिऊ कुठे गेली. पिऊ रे, पिऊ कुठे आहे. त्याचं वेगळं मोबाईलमधून मी दिसून राहिलो, 2-2 मिनिटं दिसून राहिले असं वाटत होतं त्याला. पण आता तिच्या आंघोळीची वेळ झाली. आमची रॅली चालते, आमचं जेवण राहिलं चालते, पण त्याचं काहीच नाही झालं पाहिजे. त्याची आंघोळ नाही, त्याची जेवण नाही, सगळं त्याचं झालं पाहिजे. चला त्याची आंघोळ करून देते बघा. चुप रे, झालं तुझं. आता त्याची आहे आंघोळ. थांबा, मी आंघोळ केल्यावर दाखवते. मी तो छान बोलते मग आंघोळ केल्यावर. मी चालली परत पुढे वाळत घालायसाठी. तुम्ही माझ्यासोबत वर चला, मग दाखवते मी वरचा आमचा पोस हे कसं आहे, वरची माडी कशी आहे आमची. चला, गड चढा, गड चढा. हे आमची माडी. ऊनही येऊन राहिली, डोळ्यावर ऊन आहे पूर्ण. अशी इथून तर तिथपर्यंत खूपच धूळ येते. पण रस्त्यावरचं घर आहे आमचं, खूप जास्त धूळ येते. साहेब आलेले आहे, साहेब आले जेवासाठी आले असं, लवकरच भूक लागते त्यांना. चला मग आता खाली. आत्ता कामं झाले, आंघोळ झाली, तयारी झाली, पूजा झाली, मिठूची आंघोळ झाली, त्याला उन्हात ठेवलं आणि फक्त स्वयंपाक व्हायचा आहे. आता आम्ही दोघीच आहे, पप्पा आहे नाही. पिऊचे पप्पा जेवण करायला जाणार आहे बाहेर, तर पिऊ आणि मी. आता आमचं काही टेन्शन नाही, आम्ही काही करून काही खाऊ शकतो. हां, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आमच्या घरी असं एक झाड आहे का, ते तुम्ही पाहिलं तुम्हाला समजायलाच मला खूप. आणि नाही, ज्याला नाही समजलं, म्हणजे ज्याला माहीत आहे त्याने मला कमेंटमध्ये सांगायचं हे झाड कोणतं. आणि ज्याला नाही समजलं, कमेंटमध्ये वाचल्या समजूनच जाते. बघा ते आमच्या घरचं झाड.
हे बघा, हे लाजलं, मी याला हात लावला होता पहिले. बरं ते एक पाना एक्झाम्पल म्हणून. हे पहा, हे बघा कसं लाजून गेलं. हे अख्खं झाड लाजलं. मी याला पहिलेच हात लावला होता. हे आहे लाजाळूचं झाड. हे एवढं लाजते बिचारं, एवढं सगळा त्याला हात लावला, काही त्याला काही पण आपला हात पाय काडी पाडी काही लागली तरी ते झाड लाजून जाते. आणि आपण माणसासारखे माणसं असून कोणं काही बोललं तरी लाज नाही, कोणं काही म्हटलं तरी आपण लाजत नाही. झाडासारखं झाड लाजते ना, आपण लोक लाजत नाही. मी तर पेशमच आहे म्हणा. सांगत आहे अशी गोष्ट की झाडांना समजते पण आपल्याला नाही समजत. बरोबर नाही की? अमरावतीचं पोलीस ग्राउंड मस्त ट्रेनिंग करायला येत असते. हे आहे मालटेकडी. आता तुमचं काही दिसणार नाही मालटेकडी, जायला का तिकडनं. आणि हा आहे गरला हायस्कूलचा रोड, ग्रँड मैफिलचा रोड. त्याच्या पुढे आहे प्रियांशीची स्कूल, याच्या समोर आहे. आता दाखवतो मी तुम्हाला. आणि हे आहे अमरावतीचं सगळ्यात मोठं काय सांगा, ग्रँड मैफिल. अरे पकडून आहे ना हो, मी पडत नाही ना. सुटली वाटते शाळा. शाळा सुटली, शाळा सुटली. बघा पीयूची स्कूल किती मोठी आहे. आम्ही पीयूच्या स्कूलमध्ये आलो आहे. आता एवढ्या लेकरात तिची पीयू कुठं सापडन मला. बघा 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 धावत आली आहे ती आणि तिची फ्रेंड, दोघी धावत आल्या. काय म्हणते का? चालू झालं अजून? काय काय झालं? काय झालं? काय झालं? कोणाला? हां बोल बोल, काय म्हणतं? हां अगं बापू तिची फ्रेंड. चला आम्ही निघालो आता मार्केटमध्ये काहीतरी घ्यासाठी नाही, काहीतरी पाहासाठी. चला तुम्हाला दाखवतो. लॉक लाव. कोण लावते? ते दारला मिठू काय करत मांजर गिंजर राहू दे झाकलाय त्याला. अरे लॉक तर लाव. काय बाई लावाच लागल ना मग. लावते ते तुला कडी. आम्ही आता चाललो मार्केटमध्ये. आम्ही आता आहे राजकमलच्या पुलावर. तर हा पूल तर अर्धा बंद आहे. मला दाखवते मी. हा पूल हे लोकांना बंद करून ठेवला. किती लोकांना त्रास आहे. काय म्हणजे बेकार झाला आहे गोष्ट वेगळी आहे, पण निदान भिंत टाकून ठेवून दिली. पण पब्लिकले जे बिचारे लोक ॲटो चालवते, जसे आमच्या घरी चालवते, बाकी लोक आहे कुठं जाणारे, कोणी पेशंट असते, त्यांना किती गर्दी. नाही रिलीन चौकात एवढी गर्दी असते, ट्रॅफिकवाले राहत नाही काही. काय व्यवस्था आहे. जिथं नाही तिथं पोलीस बसून राहते, पण जिथे पाहिजे तिथं ते दिसणार नाही. आता आलो आम्ही रेल्वे स्टेशनवर. तर इकडे बघ किती गर्दी, बघू शकता किती गर्दी आहे. लोक गाड्या कुठूनही कुठं टाकून देते, ते पाहत नाही काही नाही. हे आमचं अमरावतीचं रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवते. आता अंदरून गाडी टाकणार आहे आम्ही, जेणेकरून आम्हाला अंदर जायचं काहीच काम नाही आहे. तर तुमच्यासाठी म्हणून आम्ही अंदरून गाडी टाकतो. तुम्हाला अमरावतीचं रेल्वे स्टेशन दाखवतो. अमरावतीचं रेल्वे स्टेशन खतरनाक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा हा झेंडा, तिरंगा सुंदर झेंडा. आणि हे अमरावतीचं रेल्वे स्टेशन जबरदस्त आहे. आणि इथं हॉटेल पण बनलं वाटते आहे ना. काय बनलं? काय रेल्वेचा डब्बा बनलं, हॉटेल बनलं तू म्हणते. बनत आहे. हा कसं आहे मग. आता चलो मार्केटमध्ये एवढं फिरून आलो आम्ही चक्कर, फक्त काय दाखवासाठी, तुम्हाला रेल्वे स्टेशन दाखवासाठी. चला मग आम्ही आलो आहे कृष्णा डिजिटल CCTV मध्ये. काय आम्हाला काही भेटून नाही जे पाहिजे ते पुरस. आता आम्ही आला कृष्णामध्ये. मग आता इथे भेटते का, हे लास्ट आहे. मग घरी तर आम्ही घरी काही गेलो नाही. आणि आम्ही आलो आहे प्रियांशीच्या मित्राच्या घरी. खूप दिवसाचं बोलत होते ते आम्हाला, म्हटलं चला त्यांना वेळ आहे म्हणून आलो. त्यांच्या घरी ऑलरेडी आमचे व्हिडिओ चालू आहे नागेश भाऊचे. बघा हाय प्रियांशीचा फ्रेंड.
गेला आतमध्ये बिचारा. आणि त्यांच्या याच्यावर नागेश दादाचे व्हिडिओ चालू आहे. आता माझे बघितले ते ना, आता त्यांचे व्हिडिओ चालू आहे. तर नमस्कार, आम्ही आलो आहे घरी. किती वाजले ग? 10:30. 10:30 वाजता आम्ही घरी आलो. कारण त्यांच्याकडनं जेवण करून सगळं आलो. व्हिडिओ घ्यायला काही मिळाला नाही, कारण त्यांना नाही आवडत ते व्हिडिओत आलेले, म्हणून तर चला आता व्हिडिओचा करते एंड. तुम्ही आता मला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप खूप व्हिडिओ माझा पुढं न्या, सपोर्ट करा. चला, गुड नाईट.